नंदा, नंदा, म्हटलं कोण आलं? कधी आलीस तू? म्हणजे बेल पण नाही वाजवलीस. अरे तू झोपला होतास ना, म्हणून लॅच उघडून आले. ताप नाहीये ना तुला? तापाचा राहू दे. तो झाला का त्या विशाखाचा प्रॉब्लेम? काय तो सॉल्व्ह झाला का? काय किती वेळ होतीस तिच्याकडे तू? हा, काय आहे काय एवढा प्रॉब्लेम? नाही, सिरियस काही नाहीये, जस्ट रुटीन प्रॉब्लेम्स. बघ नंदा, तुझ्या बोलण्यावरून तरी मला वाटत नाहीये की प्रॉब्लेम रुटीन आहे म्हणून. काय झालंय नंदा? आणि खरंच त्या विशाखाचा प्रॉब्लेम झालाय का तू काही प्रॉब्लेम मध्ये आहेस? नाही रे, माझा काय प्रॉब्लेम असणार? आणि माझा प्रॉब्लेम असता तर मी विशाखाशी कशाला डिस्कस केला असता? तुझ्याशी डिस्कस केला नसता का? हे बघ, तुला बरं नाहीये, तू पड आता. हा, पड. थांब, आय एम ओके, बट आय थिंक यू आर नॉट. बाय द वे, त्या तुझ्या मैत्रिणीला काय देऊन आलीस तू? मी बघितलं तू इथून निघालीस तेव्हा तुझ्या हातात पिशवी होती, त्यात काहीतरी होतं. आणि आता तू आलीस तेव्हा तुझ्या हातात पिशवी नाहीये. काय दिलंस तिला? काही नाही, काही नाही दिलं. नंतर तू खरं बोलतेस का तुला मला काही सांगायचंच नाही? हे बघ विशाल, खरं सांगायचं तर त्या विशाखाच्या प्रॉब्लेममुळे मी थोडी टेन्शनमध्ये आहे, पण त्या पिशवीचा काही संबंध नाहीये त्याच्याशी. मग? शी बाबा, मला तुला सरप्राईज द्यायचं होतं, आता सगळं सांगूनच टाकावं लागेल. कसलं सरप्राईज? मला चांगला जॉब मिळतोय. काय? हो, त्याचीच फाईल मी ऑफिसला द्यायला गेले होते, तीच होती पिशवी. अच्छा, म्हणजे विशाखाला भेटणं वगैरे हा सगळा बहाणा होता तुझा? हा, नाही नाही नाही, विशाखाला मी भेटलेच. तिला भेटल्यानंतर मी ऑफिसला गेले होते. ऐक ना, जॉब खूप चांगला आहे, पगार सुद्धा चांगला आहे आणि टायमिंग्स फ्लेक्झिबल आहेत, आणि मुख्य म्हणजे मी घरी थांबून सुद्धा काम करू शकते. काय सांगतेस? हे खरंच खूप छान झालं. खरं सांगू नंदा, तसा आपल्याला पैशांचा काही प्रॉब्लेम नव्हताच कधी, पण माझी नोकरी अशी फिरतीची, मग तू एकटी घरी बसून बोर होतेस, त्यापेक्षा आता तू ऑफिसला जाशील, काम करशील, काहीतरी गोष्टीत मन रमेल ना तुझं, तुझ्या आवडत्या गोष्टीत. हा नंदा अजून आली नाहीये की आतमध्ये गेली? सी, पण तो हेल्मेट वाला कोण होता? नंदा, अगं कधीपासून फोन लावते मी तुला, फोन का नाही उचलतेस? कुठे आहेस तू? मॅडम, तो आला नव्हता, त्यांनी दुसऱ्याच कोणाला तरी पाठवलं होतं. अगं पण तू आहेस कुठे आणि तो कुठे आहे? तो काही म्हणाला का तुला? मी मूनलाईट हॉटेलमध्ये जायच्या आधीच त्यांनी मला पकडायचा प्रयत्न केला, पण मी कशी तरी पळाले. मला सांग, तू आधी आहेस कुठे? मी आता हॉटेलच्या मागच्या बाजूला आहे मॅडम, पण तो मला शोधतोय मॅडम. मला सांग, तो कसा दिसतो? तू पाहिलंस त्याला? नाही मॅडम, त्यांनी हेल्मेट घातलंय,
पण तो आसपासच आहे कुठेतरी, तो कोणत्याही क्षणी येईल. हे बघ, तू काळजी करू नको. सीड आणि समीर पोहोचतायत तिथे. सिद्ध, नंदा आत नाहीये. पण मॅडम, मी सीड आणि समीर पर्यंत कशी जाऊ? तो वाटेतच मला गाठेल आणि मी त्यांना हाक मारायचा प्रयत्न केला आणि त्याला कळलं की मी इथे. मॅडम तो येतोय, तो बाईकवरून येतोय. मॅडम मी ठेवते. हॅलो 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 हा सिद्ध, नंदा त्या मूनलाईट हॉटेलच्या बॅक साईडला कुठेतरी आहे आणि तो माणूस बाईकवर आहे, तो तिच्या मागे लागलाय. हे बघ ती खूप घाबरली, तिला काही करून वाचवायला हवं. ओके, आम्ही बघतो. बाय. मॅडमनी आता एका बाईकवाल्याबद्दल सांगितलं जो नंदाच्या मागे लागला. याचा अर्थ नंदा इथेच कुठेतरी आसपास आहे आणि तो जो हेल्मेटवाला होता तोच असणार. चल बघूया. चल. तो बाईकवाला. अरे पण नंदा कुठे? चल त्याला फॉलो करू. चल. बस बस लवकर. हॅलो. हा मॅडम, तो बाईकवाला त्याचाच साथीदार असणार. तो पाठलाग करतोय माझा. मी पळाले तिथून. नशिबाने मला रिक्षा मिळाली. हे बघ, सीड आणि समीर तिथे पोहोचतायत. तू आता घराकडेच येतेस ना? नाही, तो घराच्याच दिशेने आला मॅडम, म्हणून मग मी मिळाली ती रिक्षा उलट्या दिशेने फिरवलीये. मग तू आता आहेस कुठल्या एरियात? मी आता दत्तनगर जवळ आहे. मला 1-1.5 तास तरी लागेल घरी पोहोचायला. ते पण या माणसाने जाऊ दिलं तर. मॅडम मला खूप भीती वाटतेय. मॅडम त्याच्याकडे पिस्तूल आहे. हो मॅडम. आपण इथे आलो आणि तेही नंदाच्या आधी आलो, ते बरंच झालं. हो, नाहीतर पोलिसांनी उगाच नंदावर संशय घेतला असता. काय बोलताय तुम्ही? पोलीस माझ्यावर का संशय घेतील? मी काय केलं? म्हणजे विशालचा खून झाला आणि घरात जर तू एकटीच असतीस तर पोलिसांनी तुझ्यावरच संशय घेतला असता ना. पण विशालचा खून ब्लॅकमेलरने नाही, तर कोट घातलेल्या आणि मफलर गुंडाळलेला एका व्यक्तीने केलाय. आणि त्या व्यक्तीला शोधायची गरज नाही.